हनुमंता मला झोप लागायची रे, हनुमंता सीतेला झोप लागायची रे. आम्ही झोपल्याच्या नंतर रात्रंदिवस जर पायथ्याला उभा करून राहिला असेल तर तो हनुमंत होता. तो फक्त मारुती होता, रात्रंदिवस उभा. आपले लक्ष्मण होते, लक्ष्मण होते. आईला सांगितलं, आई मी रामप्रभूची सेवा करण्यासाठी चाललोय. जी जाय माय. तुझ्या बायकोचं काय रे विचारतो तिला. उर्मिला जी मी वहिनी साहेबाची आणि दादाची सेवा करण्याकरता वनात चाललोय. तसा तर वनवास प्रभू रामचंद्राला होता, शिथिल नव्हता. सोबत गेल्या. मी चाललो म्हणे. जी मालक. जी 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 पण जाता जाता 2 घास खाऊन जा. कर स्वयंपाक. म्हणे साळीचा भात शिजविलता. असं मला सापडलं नाही, पण एका महात्म्याच्या मुखारविंदातलं लिखाणातलं ऐकलं. वैकुंठवासी माधव महाराज मगर या महाराष्ट्रातले पुराणातले बादशाह होते. ते बादशाह पुराणातले बादशाह. साळीचा भात केला. बाई बी किती अधिकारी हो. 14 वर्ष 27 दिवसापूर्वी शिजवलेला भात 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर त्याच्यावरलं पात्र काढलं वाटूरकर तर त्याच्यातून वाफा येत होत्या. वाफा 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 गंगाधरांना वाफा यायच्या त्याच्यातून वाफा. 14 वर्ष 27 दिवस उर्मिलेच्या मुठीत अग्नी होता. काय ताकद असेल. आणि तिच्या तपश्चर्याचं बळ लक्ष्मणाला होतं. सासू आई बाजूला बसलेली आणि बायको बाजूला बसली. ए सावलीला जागा द्या. जिथली तिथं देत जाता. काय सांगा सुनेनं सासूला. बाबाजी सुंदई सासूला म्हणल्या, आत्या माझे मालक माझ्या कपाळाचा मालक प्रभू रामचंद्राच्या सेवेकरता चाललेत, पण एक सांगा तुम्ही आई या नात्यानं मुलाला की प्रभू रामचंद्राची सीताताईची हिची ती ताई आहे. मोठी जाऊ ही ताई असते आणि नात्यानं उर्मिलेची सीता ताईच होती, बहीणच होती चुलत. तर एक काम करा म्हणे आत्याबाई, तुम्ही आई या नात्यानं तुमच्या चिरंजीवाला माझ्या कपाळाच्या मालकाला एकच सांगा, त्या दोघांची सेवा करत असताना स्वप्नात पण कधी पाप येऊ देऊ नका. स्वप्नात पण. हे लक्ष्मणाच्या बायकोचे उद्गार आहेत. नाना बायकोचे बायकोचे. हो बायका नीट असल्या हा मी सांगितलं असतं, पण गावात हे कसं असतं माहिती आहे का. बाहेर रेडीमेड कपड्याचं दुकान चलत, त्याला म्हणता येतो तू या अंगाला शर्ट आलं तू घालायला, मी काय तुला शिवून आणलं नाही. पण इथं असं होऊ शकतंय मोहचीच किलो कीर्तनात. असं मला कोणी म्हणत नाही, पण मीच जपतो. विज्ञान शास्त्रामध्ये एक व्यक्ती होऊन गेला. त्यानं सांगितलं भारतातल्या स्त्रीची जिची चप्पल सरळ आहे, जिची चप्पल सरळ आहे, असे 1000 रावण आले तरी काही होत नाही. सीतेची चप्पल सरळ होती पण नेम मातीत गेलते. नेम मातीत गेल्यामुळे रेषा ओलांडली, मग फजिती झाली सीतेची. नेम आणि चप्पल ज्या स्त्रीची सरळ, तफर नाही कोण्या मुसळायची तिच्याकडे पाहायची, तफर नाही कोण्या टाग्याची तिच्याकडे पाहायची, इतकी ताकद आहे. आई ग म्हणे ही म्हणते स्वप्नात सुद्धा पाप येऊ देऊ नका. आई स्वप्न पडतं कधी ग. आई म्हणली झोपीत. झोप कशामुळे येते ग. जेवल्यावर. आई एक काम कर, जेवल्यावर झोप येते कुलकर्णी काका, आणि झोपल्यावर स्वप्न पडतंय, मग जेवायचंच नाही ना. जेवायचंच नाही त्या अर्थी झोपच येत नाही ना, आणि झोपच येत नाही त्या अर्थी स्वप्न वाईट आणि चांगलं पडायची गरजच नाही ना. मांगू झनक डॉक्टर साहेब
काय गरज आहे कृष्ण महाराज, पडतच नाही स्वप्न. 14 वर्ष 22 दिवस बिना पाण्याचे. काय रडू येत असं ना त्या भावासाठी. परंसुता ज्यांना आयुष्य माझ्यासाठी ओतलं रे, तो विधेय स्थितीत पडलाय. लक्ष्मणा पाय विभीषणाला माझ्या धरलेत रे. मी सांगितलं सर्वांना त्याला मरू द्यायचं नाही, स्वतः बाजू स्वीकारला आणि विभीषण वाचिला रे. पण स्वतः मला लक्ष्मण जर नाही उठला ना, शरण शरण जे हनुमंता सांगते, लक्ष्मण जर नाही उठला ना तर मी अयोध्येत येणार नाही. सासऱ्याला विनंती करीन, सासऱ्याला विनंती करीन आणि त्याला सांगेन माझं शरीर तुझ्या सामावून घे. विटेवरच्या मालकाचा सासरा म्हणजे समुद्र आहे, लक्ष्मी सागराची कन्या, अथांग खवळलेला सागर. त्या सागरामध्ये तुला समर्पित करीन. पण अयोध्येतल्या लोकांना लक्ष्मण इकडे ठेवतात, तो नाही दाखिणार. निष्ठा होती निष्ठा. मारुतीरायाने सांगितलं काळजी करू नका, आम्ही येत. तुकोबाराय का शरण जातात. मारुतीरायानं विभीषणाला विचारलं, आम्ही 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ येत. किष्किंधेचे राजा सुग्रीव आहे, किष्किंधेचा आद्य राजा वाली, त्याचा पुत्र अंगद आहे. पण आम्ही दुसऱ्या प्रांतातले आहेत, तू या प्रांतातला आहेत विभीषण. आम्हाला एखादा डॉक्टर सांगतो का. ते तिकडे डॉक्टर शेख साहेब बी आलेत पुन्हा, जयारी घालतेत ते मला. उद्याच्या 18 तारखेला सय्यद आत्तार नावाचा व्यक्ती, यजमानी कीर्तनाचा, जाती पोरापोरीचे लग्न करण्यापुरते असतात. केळी लावतेत कोणी, देवल्यावाल्याला सातवण्यावाल्याला केळी आहेत ना. तुम्ही हिंदूचे लावतात, विकतात तुम्ही का. मला तर कळत नाही गाड्यावर दिसले बालू काका तुमच्या गावचे लोक सगळे. अख्तर भाई, चांद पाशा, बिस्मिल्ला खा, रमिल हेच होते ना सगळे. मग तरी पण आपण एकादशीला त्याच्या हात लागलेले केळी खातो की नाही. कातड्याच्या हात थोडाच घुसला मामूद खा. अशी काही संबंध नाही जातीचा, काय गरज आहे. वारकरी संप्रदायात यातायाती धर्म नाही विष्णुदासा, ऐसा वेदशास्त्री. कोणाही कुळात वैष्णवाचा आंभार त्याची वारकरीनं त्याच्या आईला धन्यता दिली. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझ कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. उत्तम कुलातला एका चांगला वारकरी असावा. विचारलं विभीषणा, आम्हाला काय माहित नाही. डॉक्टर सांगता आमच्याच गावात म्हणले. ते येत नव्हता डॉक्टर. मारुतीराय गेले, असं दार वाजले. तेव्हा ती बेल नसेल ना सावकार, बेल बाबाजी अशी शेपटीने ते वाजलं. आली बाई ती गाऊन घालूनच. नव्हता तेव्हा गाऊन, तुम्ही होच म्हणता आपलं. हो मारुतीराय 10 फूट तर मागच सरकवली. अरे बाप रे, बाई आली म्हणजे. आई साहेब ते संन्याशी. रात्री सांगितलं ना त्यागाचं प्रतीक पाचपोर बाबांना, हे त्यागाचं बिंब आहे. ज्यांनी कामाला इस्तू लावला, ज्यांनी वासनेला इस्तू लावला, म्हणून ही माणसं पूजनीय येत, म्हणून ही माणसं वंदनीय आहेत. आपण भरकी माणसं आहेत, भरकी माणसं होत. आपण प्रणाम केला आई साहेब. नमस्कार केल्यावर डॉक्टरीनबाईच्या लक्षात आलं इतकं काय भारीचं नसावं. आल्या आल्याच माझ्या पाया पडायले त्या अर्थी असंच असावा.
असं त्या डॉक्टरनीला वाटलं. ती काय डॉक्टरीन नव्हती, पण महाराजाची बायको महाराजीन हरिपाठात अभंग कितीत म्हणली ती 9 पोते. महाराजीन ह्या फुकटच पदव्या. डॉक्टरची बायको डॉक्टरीन उलट्या झाल्यावर काय प्यात म्हणली बेसी. पोलिसाची बायको पोलिसीन चोर धरल्यावर काय करावं म्हणले खिडकीतून काढून द्यावा. वा. गुरुजीची मास्तरची बायको मास्तरीन एकन एक कितीत म्हणली 34. तुम्हाला नाही म्हणाल लहाने सर लिपणे सर तुम्ही बरेच सर आहेत ना तुम्हाला नाही. चोट्ट्याच्या बायकोला चोट्टी काऊन म्हणत नाहीत. अण्णा असं ऐकलं तुम्ही नाही. नवऱ्याला चांगली पदवी असली की बायकोला आपण मग त्यात चिटकती. हो म्हणून सगळ्या बायाला सांगतो नवऱ्याला चांगले काम करायला लायचा त्याच्यातला अर्ध तुम्हाला आपण मग त्याच येते. त्याला आवताव झाली ती सरकी चांगली लावा बरं मी जत्रावून येते. वारी वाटर बुजावणी गालाची तुझ्या अंगावर जेशी घालायला पाहिजे. त्याला सरकी लावायला लावली नीट लावा बरं खाल्ला कडे पटीत. हो हरणं लय बेजार करते. तुला 7-8 लांड घ्यायच्या पुढे टाकायला पाहिजे. चट खाल्लं पाहिजे तुझ्या हाडा सगट. हो अशा टक टक दिसतात मला अशा टक टक उग्या. इथं नाहीत आमच्या गावात तुम्ही हसायले इथं नाहीत. मी दुसरीकडे सांगायलो विठाला सांगायचं महाराज त्याला रान सुटतच नाही. मी त्या लय म्हणते पण कशाची ढोर वासर सुटतच नाहीत. पण बाई तुझ्या बोलण्यामुळं नखातलं शेण काढीन तसाच पिठल्या संख आलाय. वा 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 माय तुकाराम महाराजाची चुलतीच भेटलीस तू त्याला. आणि असे फुगीती की हे पुन्हा अण्णा निर्वाडीकर असं फुगिल्या ते हो ही मग ही भरत मारुती पशी आल्यावर तिच्या पाया पडत नाही. पाय धरले माय. डॉक्टर साहेब कुठे वैद्य म्हणत होते त्या काळात. काका आतमध्ये येत म्हणे बोलून गेली ती खरं बोलली खरी आतमध्ये येत म्हणे बोलवा. अहो ऐकलत का ए विवेक. अरे ऐकलंस का विवेक. तुमच्या बायका नाहीत बोलत अशा शेख साहेब तुमची बी नाही. मी ते सांगायला लय शिकलेल्या अशाच बोलायला तू. जरा जुरा नदडाला पाणी पिणाऱ्या शहरात गेल्या की येड्यावानी बोलत आहेत. हिशोबात बोललं पाहिजे काहीतरी. ए प्रद्युम्ना आपल्याकडे गिरगावकर आलेत. असं वाटतं इतकी भाषा गोड म्हणजे एकनाथ महाराजाच्या मंडळीच आल्या काय. अरे ऐकलंस का येताना दुधाची पिशवी घेऊन ये बरं. ते उंदीर धरल्याने दुधाची थैली आणत. नाही म्हणलं बाई मी काय बोक्या नाही मी हे दूध पेत नाही पेलं लहानपणी. ए विवेक मी थोडं गन पावडर करते तू दूध गरम कर बरं. मला वाटलं हो ममुल्या रोजानच लावलेलं आहे का नाही. मी नंतर विचारलं ताई हे कोण आहेत. हे माझे मिस्टर आहेत. अरे बाप रे म्हणलं मेलागडे बाळ आहे. मी म्हणलं येतो बाई मी येतो. नाही दूध केलं ना त्याच्यात बदाम इलायची वगैरे. मी म्हणलं तूच पी बाई माही छत अंगावर पडन ना. येतो मी. तू मला जर एकटी बोलायलीस तर मला तर गॅसच्या पाईपनं हाणशील. येतो मी येतो. मी ज्ञानो बराय तुको बरायचं साधं की येतो. तू दुधानं आंघोळ कर नाही तर नदीच सोड मला नको तो दूध. अहो ऐकलत का काय म्हणे काय काय आपल्याकडे मला आई म्हणणारी व्यक्ती आली. आता लंकेत कोण कोणाला आई म्हणायले. सरे गाईच्या खुरा खाणार तिथं आईन ताईन कशाचा काय मिळे. त्या लंकेचा राजा तितका येडपट होता. बाई दिसली कितलं गण नाही. ब्राह्मण बघला तर नरारी गुरु चला मना मंगला अष्टक हे लगे धसकीत ना नाही म्हणा तर हानीन बामनाला.
लगे तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव असे 80,000 केले. रात्री सांगितलं ना कोणता राजा म्हणले ना एक पद महाराज आंधळी प्रजा हा लहरी राजा प्रजा आंधळी. आता लहरीच्या पलीकडचं भूत होतं रावण हेळपट होता. वारकरी संप्रदायाच्या चौकटीत बसणारा नव्हता. जाई तू माते नकरी सायास अनुष्णदास पैसे हे बाई त्या वरच्या लोकांसारखे आम्ही नाहीत. वरील शहाणे लोक होते तेव्हा खाली लोक पापी नव्हते. ए दादाराव वरी होते लोक शहाणे. इंद्रियात लय शहाणा होता म्हणून तर अमृत खराब झालत. हो तो आम्हाला निर्माण करणारे सत्य लोकांचे मालक याने जर शिपावलं वाकडे टाकले केळाच्या कातड्या न पाऊल पडतात पाय घसरला ब्रह्मदेवाचा पण चुकीचे काम केले. संध्याकाळी शीतल प्रकाश देणारा चंद्र हे तर इतकं येडगोळ निघलं मी नाही म्हणत बरं. पुराण म्हणते ज्या महाराजांनी याला शिकलं त्याच महाराजाच्या पत्नीशी व्याभिचार. इंद्रा पुढली घोग नारद चुकला चाळा. नारदानं कोण्या बाईशी व्याभिचार केला नाही पण बाई आवडली. कोणाला सांगणं आवडून संन्यासी ज्याचं भजन केलं त्याला सांगितलं तो भजन करतो मला एक बाई दी. पंढरपुरातल्यानं सांगितलं बाईले आवड असती सरा आणा माग लागत असतोय कशाला करता लगन मग तो काऊन 16,160 केले. हे असा कुंभा हल्ला मी जिथं नाही तिथे घेऊन जाय ते असं असते कुठे. विठ्ठल जळी स्थळी भरला अजमी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल आणि कधरून वासना स्त्री शांत करण्यात आली आणि राग राग इना चिपळ्या माळी चटीरीच्या कडील ठुल्या. ईर होती का 12 होती ते पुन्हा पुराण पा भागवतात सांगल. आणि पाण्यात उडी टाकली की ते सगळे चोळीन साड्या तयारच झाल्या वरीच आल्या. बाईसाहेब बाईसाहेब वरी आल्या मालक पलीकडेच होते अक्षदा मुठीत घेऊन लगेच लगन. एका पाठीमाग एका सोयीनं 60 पोरं झाली. 60 बापू आणि एक पोरगी झाली. कोणी मारुतीने नारळ फोड की शेंड्या तीच नेत होती. कशाला शेंड्या माहिती ना पोरग बसलं की राखुंड टाकणं लगेच ढपर तीच नेत होती. इतकं काम विचित्र होतं रावण. कोण तिला आई म्हणणार आहे. आई साहेब हिला आई म्हणण्याचं कारण काय. मारुती रायला रामगडाची आवडे मोठी. प्रभू रामचंद्राविषयी मारुती रायला आवड होती म्हणून लंके पेनरी. म्हणून आपल्या मालकावरचं संकट दूर व्हा आपल्याला काम साधायचं याच्या करता तिला आई साहेब म्हणले. आणि आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल ना तर गोड बोलावं लागते. एक बाई ताकाला गेली. जीजी ताक आहे का. ताकाला जाणं आणि सावकार तुमच्यासारखं तुपाला गिऱ्हाईक येणं संगत झालं. तिच्या इथं 2-3 महिने गिऱ्हाईक नव्हतं आलं आणि ही ताकाला गेलं तुपाला गिऱ्हाईक आलं तर तिला वाटलं हिचा पाय गुंडही चांगला आहे बस मी त्याला 10 किलो तूप मोजून देते आणि तुला किलोभर तूप फुकट देते पण बस. ही नाही बसली. मग त्या समोरच्या व्यक्तीने विचारलं मी 650 रुपये किलोन घ्यालो आणि या बाईला किलोभर तूप फुकट द्यायला तू काऊन घेईनस. ती म्हणली खरंच सांगू का हिच्या मसडा कहा बी गाव खराला चरत आता. ते गिऱ्हाईक गेलं निचकून अशी तोंड खराब न काही काहीची लय तोंड ही चित्र लय तोंड ही चित्र. एकदा आमच्या एका पाहुण्याची ते गेलो मी हे होता संग मला पाहिल्यावर माया बाळू आला काय हो. मी म्हणलं हो आलो मी. जेवण गिवण मी म्हणलं गिवणचा काय मिळ नाही पण जेवण राहिले. सुनाला सांगितलंय शेळ्याचा भात आणि भजे कर जरशेक. जमलं गडे मिळलं पटकन होते. भजे गुटगुटन भाताला चावायचं काम नाही सोळकून सोळकून असं. याने विचारलं तुम्हाला किती लेकर आहेत. म्हणलं खायनं मुकाट्या लिपणे सर्वी होते आमच्या संग. खायन मुकाट्यानं
आता याने विचारलं, मी म्हणलं त्याला इतके इतके लेकर आहेत. मला विचारलं काय चालू आहे आता त्याचं. काय नाही बाप्पा, काय सांगायचं, पहिलं कोणी विचारित नव्हतं, पण आता 4 पैसे जवळ आले, कोणी पत्रिका देत नव्हतं, मुळवाट्या नाही. आता 10 म्हशी, 50 गाई, दुधाचा धंदा, 2-4 एकर ऊस आहे, 2-4 एकर केळी. आता काय थाट बाप्पा. आता कोणते पाहुणे राहुणे भावकीचे लोक कॅबिनमध्ये बसून नेते. पहिला तो आणिच मोकर फिरत होता. नाही तर भजन भात असा बाहेरच आला रे. हो, आता हिच्या पोरायला मी किती आवताला झोपून, पण ती मला मोकरे म्हणलीच. तोंडच खराब ना. तिचा म्हणण्याचा उद्देश वाईट नाही, पण हे रोज एका गावचं खातो ना, असं तिचं म्हणण्याचा भाग. रोज फिरतो एका गावाला. तोंड असते माणसाचे, तोंड चांगलं असतं, सगळं साधं. 2 महाराज बसले, आमचे नरहरी बुवा एक आणि अजून एक महाराज. आणि एका श्रीमंत माणसाला स्वप्न पडलं, त्याच्या स्वप्नात दात पडले. चांगलं बोलल्यावर कसं मिळतं बघा. स्वप्नात दात पडले. नरहरी बुवा होते, अजून एक महाराज होते. विचारलं, का हो स्वप्नात दात पडल्याचा अर्थ काय? सगळ्याच्या आधी तुम्ही मरणार. नाही, सगळ्याच्या तुमच्या आधी सगळे घरातले मरणार, एकही तुमच्या घरी वाचणार नाही. ते यजमान म्हणला, उठ तो काळ कर, उठ पटकन, उठ, निघ इथून, निघ. चांगलं बोलणारा हेच बोलला नाना, पण कसं बोलला पा. सांगा महाराज, स्वप्नात दात पडले काय? ऐका बरं का. आणि काय सांगायचं राजे हो तुम्हाला? काय तुमचं वैभव आहे, काय तुमच्याकडे संपत्ती आहे, काय तुमच्या घरातली माणसं आहेत, काय तुम्ही गोड वागता, काय समाजात तुमचं प्रेम आहे, समाजाचं तुमच्यावर प्रेम आहे. आणि हे स्वप्नात तुमचे दात पिढे, याचा अर्थ असा आहे की घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला जास्त आयुष्य आहे. काय अर्थ झाला कृष्ण गोळ्याचा? एकच ना. गुलाबजामू असा हात फिरून खाल्ला काय ना असा खाल्ला काय, गोडत लागा ना. पण ते कसं झालं, काय कायला मुचकुनीनं शेवटायचा नाद असतो. सोनाराच्या हातोड्यानं का पासा शेवटात. ते सरळ बोललं, सगळे तू आधी मरतील, पण ते खरं सात्विक बोललं की साचा निमवाळ शब्दाला विषय कल्लोळ. मला आई साहेब बनले. बर ना विचार गेले वापस. कोण आपण? हे बोल ना करे 5 मिनिटं. कोण आपण? कोण? मी अंजनी पुत्र हनुमान आहे. आतमध्ये गेले. अंजनी पुत्र हनुमान आहेत म्हणून माहित नाही. पुन्हा विचार कोण येत. 2-3 बारे आतमध्ये गेली, बाहेर आली. आणि शेवटी मारुतीरायाने सांगितलं, रामभक्त मारुती. म्हणलं, तुम्ही तीच आहेत का हो? आमच्या राजाच्या दुपारा दाढी मिशा तुम्हीच जाळल्या होत्या का? ते म्हणलं, जाऊ दे आता, जाळायला नाही आलो. आता तुझ्या पाया पडतो ती आरती, तुझ्या राजाला काय म्हणून. लट 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 बाई कापू लागली. वैव ऐकलं तुम्ही? ते आले. कोण? आपल्या मालकाच्या. दाढी रावणाची. ते आले. लट 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 कापत होता. डॉक्टरचं नाव होतं सुशेन नावाचा डॉक्टर. मारुतीरायाला शरण का गेले तुकोपर आहे. बोलवान बाई, ऐकलं का मालक? ते बोलवा म्हणते. म्हणणं त्याला मंठ्याला गेले. हा ते बोलवा म्हणतेत ना. तू सांग ना जांघाल गेले म्हणून. आता तुम्ही इतक्या जोरात बोलायले की तेच ऐकायले. हो, आता कामाचे पैसे मागायला काही बाया आल्या, काही माणसं आले ना, रोजदार कोणी काम करणार बाया, तर ते पैसे देणाऱ्याचा बूट त्याची बायको आतून ठुत होती. हो, कधी कधी विसरून राहायचा. कुठे ते आताच गेले जालन्याला. त्याचे बुट घरीच आहेत. नाही, आज ते गडबडीत मायात चपला घालून गेले. काही काही कंटुले असतात. हे आमुष्याच्या दिवशी तळ्यात टाकाव यायला.
आहे नाही गजमलदार? ही तशी नव्हती, पण ही तशी नव्हती. हुशार यावं लागते. आलं ते वाकत वाकत. काय काय काही नाही. लक्ष्मणजीला शक्ती लागली. तुम्ही डॉक्टर आहात, वैद्य आहात, वैद्यराज म्हणायचे त्या काळात. उपचार करण्यासाठी यावं लागते. ऐका म्हणे, मी जर आलो तर मी रावणाचा आश्रित डॉक्टर आहे, माझं घर पेटून देईन, घरातली लोक सगळे मारीन. मारुतीराय म्हणजे नाही आले, आता मी मारतो. राजकारणात 4 गोष्टी जमतात: साम, दाम, दंड आणि भेद. चालतात. कमरेच्या खाली गदा मारत नसतात. कमरेच्या खाली गदा मारत नसतात रामराव भाऊ काळे. पण पंढरपुरातला मालक 1 नंबरचा राजकारणी होता. डॉन, राजकारणातला कृष्ण 1 नंबरचा डॉन. कनक, विदुर, चाणक्य आणि 5व्या क्रमांकाचा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 डॉन झाले राजकारणात. 5 1 नंबरचा डॉन कृष्ण. राजकारणात साम, दाम, दंड आणि भेद हे चालतात. याच्यातला एक नियम वापरला आणि हान म्हणजे गदा खाली. तियां शास्त्रेषु कटिसूत्रा भया जन्मरोर्जंगा भयं गदा द्वंद्वा जायतेना निषद क्रिया कालां द्वंद्वं सगतितं भयः. सुख सांगतात राजा, हे द्वंद्व चुकीचं आहे, पण मालकान कमरेच्या खाली मारायला लावलं. राजकारणात 13% पाप चालतंय नाना. 100% खरं बोलणारा राजकारणात भारतात माणूस नाही. असा कोणी असेल तर मी त्याच्या चपला धुतो. विठाला मी आत्ता मारण म्हणे. काय करायचं तर करा, पण मी घेतलेला आमदार. वाडच उपटीलं, वाडच शेपटीला आडा घातला, वाडाच घेतला उपटून. पायाचे दगड खालून लटकलेले. माय म्हणजे वारच उपटून आले सुळ तिथे ठिकाणी. पाहिलं सुशेन विभीषणाचा आवाज ओळखीला. लक्षात आलं, हाय रे बापा खर्च. जर आसरायतून माणसाला जवळचं असले, हाय म्हणलं घरचं आपले. हाय 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 लय परत येऊ नको म्हणून परशिन म्हणजे क्या कितीतरी फूट उंच. मारुतीरायनं आल्ला घेतलं वाकोडकर खाली. विशाल भाऊ खाली घेतलं, टेकलं. हे पेशंट आहे. सरपंच ते लटलट कापत होतं, पण मारुतीरायनं सांगितलं मुकाट्यानं तपास नाहीत, बुक्कीच हानी निघून. आणि मी इकडे आणल्याच्या नंतर एक लक्षात घे, रावण तुझ्या घरातली लोक मारीन ना तर तू कुठे येत आता आमच्या ताब्यात आहे. रावण मरेपर्यंत तुला लंकेत नेत नाही. आणि आमच्याच्यानं रावण जर नाहीच मेला तर आम्ही मेल्यावर तू मरशील, तो हो तुला मरू देत नाही. संन्यासाचं वचन आहे ना ते, मारुतीरायचं वचन आहे ते. तू काय काळजी करू नको, तपास. पण ते म्हणला मला काय पेशंटच्या जवळ जायचं काम नाही, मी लांबूनच पाहतो. ह्या पेशंटला एकच दुःख आहे, सूर्य निघायच्या अगोदर 4 वनस्पती आणल्या पाहिजे, 4 औषधी. पण त्या औषधी मेडिकल मध्ये नाहीत. टकल्यांना आपल्या मेडिकल मध्ये नाहीत. आणि ती मेडिकल धोनागिरीवर आहे. आरोग्याने सांगितलं